नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत ताटाभोवतालची महिरप. महिरप बनवण्यासाठी लागणारं साहित्य वरीलप्रमाणे. सर्वप्रथम सुईमध्ये एक धागा भरून घ्यायचा आहे, डबल धागा. आणि डबल धागा भरून झाल्याच्या नंतर आपल्याला हे पहा 3 सफेद, 1 हिरवा, 3 सफेद आणि 1 गुलाबी असे टोटल 8 मणी भरून घ्यायचे आहेत. 8 मणी भरून झाल्याच्या नंतर हा जो शेवटचा मणी आहे किंवा पहिला मणी आहे, म्हणजे जिथे आपली गाठ आहे ज्या मण्याच्या इथे, त्या अपोजिट साईडनी आपल्याला सुई अशी वर काढून घ्यायची आहे. एक राऊंड तयार होईल. आता जिथून आपला धागा बाहेर आलेला आहे त्याच्या पुढचा जो मणी आहे त्या मण्यातनं पण सुई आपण बाहेर काढली आहे. आणि आता आपल्याला 1 सफेद, 1 हिरवा, 3 सफेद, 1 गुलाबी आणि 1 सफेद असे टोटल 7 मणी भरायचे आहेत. 1 सफेद, 1 हिरवा, 3 सफेद, 1 गुलाबी आणि 1 सफेद असे 7 मणी भरून झाल्याच्या नंतर हे बघा, ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी आपल्याला सुई अशी घालून घ्यायची आहे. आणि पुन्हा एक त्याच्या पुढे राऊंड बनवून घ्यायचा आहे बघा. आता राऊंड बनवल्याच्या नंतर हा धागा इथून फिरवत या मण्यामध्ये आणायचा आहे, म्हणजे हे सगळे मणी फिरून या मण्यामध्ये यायचं आहे. हे पहा, मी सुई 1, 2, 3 आणि 4 मणी पुढे सरकवून घेतली आहे, म्हणजे आपण सगळ्यात वरच्या मण्यात आलेलो आहोत. आता पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा धागा ह्या साईडला असतो तेव्हा 1 सफेदच्या नंतर 1 गुलाबी घ्यायचा आहे, आणि जेव्हा धागा या साईडनी बाहेर आलेला असतो तेव्हा 1 सफेदच्या नंतर 1 हिरवा मणी घ्यायचा आहे. तर आता आपला धागा या साईडला आहे, तर मी हे पहा, आता आपण 1 सफेद, 1 गुलाबी, 3 सफेद, 1 हिरवा आणि 1 सफेद असे टोटल 7 मणी भरलेले आहेत. आता पुन्हा तेच करायचं आहे. ज्या मण्यातनं धागा बाहेर आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी, म्हणजे जिथून धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, तिसरा राऊंड तयार झाला. आता 4 मणी पुढे सरकायचं आहे. हे बघा, 1, 2, 3 आणि 4 मणी पुढे सरकून आपण वरच्या मण्यात आलेलो आहोत. आता बघा, आपला दोरा ह्या साईडला आहे, तर इथे आता परत मणी ओवताना 1 सफेद, 1 हिरवा मणी भरणार आहोत. हे पहा, यापुढे आपण 1 सफेद, 1 हिरवा, 3 सफेद, 1 गुलाबी आणि 1 सफेद असे 7 मणी ओवलेले आहेत. आता पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. जिथून ज्या मण्यातनं हा दोरा बाहेर आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि या मण्यात यायचं आहे. हा राऊंडचा जो सगळ्यात वरचा मणी आहे त्या मण्यात यायचं आहे. तर त्या वरच्या मण्यात जाण्यासाठी आपल्याला 4 मणी पुढे सरकावं लागणार आहे. 2, 3 आणि 4. आणि मग धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून सैल न होता प्रॉपर घट्ट बसेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मापाने, म्हणजे जेवढं ताट आहे तुम्हाला ज्या ताटाभोवती ही महिरप बनवायची आहे त्या ताटाच्या मापाने तुम्ही हे जे राऊंड आहेत ते बनवा. माझ्या ताटाच्या हिशोबाने मी 37 राऊंड बनवणार आहे. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही तुमच्या ताटाच्या भोवती हे महिरप बनवणार असाल तेव्हा ह्या राऊंडची जी संख्या असेल ती विषमच असू द्या, कारण ह्याच्या पुढची जी डिझाईन आहे ती जर विषम संख्या असेल तरच परफेक्ट येणार, नाहीतर ती येणार नाही. म्हणून मी 37 ठेवलेली आहे माझी साईज. तुम्ही तुमच्या ताटाच्या हिशोबाने करू शकता. चला, तर मग हे पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं हे पाहूया. हे पहा, आपली ही पट्टी बनवून झालेली आहे. आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे, हा जो गुलाबी मणी आहे ना या मण्यामध्ये यायचं आहे. तर मी इथूनच पुढे 2 मणी सरकले, हे पहा, आणि गुलाबी मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली. आता यानंतर पुन्हा आपल्याला 3 गुलाबी मणी भरून इथे एक फूल तयार करायचं आहे. 3 गुलाबी मणी भरून घेतलेत, हे पहा. आता हे मणी भरल्याच्या नंतर जिथून आपला धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई आपल्याला पुढे सरकवायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि एक फूल तयार होईल, असं फूल बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे फूल झाल्याच्या नंतर या पुढच्या मण्यामध्ये यायचं आहे. इथेही आपल्याला असंच फूल बनवायचं आहे. तर या पुढच्या मण्यामध्ये जाण्यासाठी जिथून धागा आलेला आहे त्याच्या पुढचे 2 मणी आणि तिसरा गुलाबी मणी असे टोटल 3 मणी मी पुढे सरकलेली आहे.
धागा घट्ट ओढून घ्या. आता पुन्हा आपल्याला 3 गुलाबी मणी भरायचे. 3 गुलाबी मणी ओढून घेतल्याच्यानंतर पुन्हा जिथून धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून, आता मी हे बघा मी डायरेक्ट दाखवते, मी ह्या मण्यातनं अपोजिट साईडनी सुई बाहेर काढली आणि त्या पुढील 3 मणी पुढे सरकून घेते. हे बघा 1 2 आणि पुढचा मणी 3 आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हे बघा दुसरं फूल तयार आहे. पुन्हा एकदा दाखवते. आता पुन्हा 3 गुलाबी मणी भरायचे. 1 2 आणि 3 गुलाबी मणी भरून झाल्याच्या नंतर ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई अशी ओवून घ्यायची आणि बरोबरच पुढच्या 2 मणी, पुढचे जे सफेद 2 मणी आहेत त्यातून सुई ओवून घ्यायची आणि या पुढच्या गुलाबी मण्यात यायचं आहे. म्हणजे टोटल आपण 3 मणी पुढे सरकणार आहोत. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असं प्रत्येक गुलाबी मण्यात एक एक आपल्याला फूल बनवून घ्यायचं आहे. तर ही पट्टी पूर्ण करून घ्यायची अशी फुलं बनवून. चला तर मग पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. हे पहा, आपली पट्टी ही फुलं बनवून रेडी आहे. आता ह्या फुलांच्या नंतर आपल्याला हे बघा, हे मी आधीच बनवून घेतलेले आहे. ही म्हणजे आपल्याला ही डिझाईन करायची आहे. तर ही डिझाईन कशी करतात हे मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी हा जो गुलाबी फुलाचा मधला मणी आहे म्हणजे सगळ्यात खालचा मणी, या मण्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. त्यानंतर मी सुईमध्ये 4 सफेद मणी, 1 गुलाबी आणि 2 हिरवे मणी भरलेले आहेत. टोटल 7 मणी आहेत. तर हे ओवून घेऊया. हे ओवल्याच्या नंतर नीट बघा असं धरून ठेवायचं आहे. म्हणजे मणी जिथे संपतो तिथे घट्ट पकडून ठेवायचं आहे. त्यानंतर पहिला मणी सोडून दुसऱ्या 2 मण्यातनं सुई वरच्या दिशेने अशी ओवून घ्यायची आहे. हे बघा मी 2 मण्यातनं सुई ओवून घेतलेली आहे. धागा मी इथे पकडूनच ठेवलेला आहे. आता हा धागा घट्ट ओढून घ्यायचा. हे पहा, असं ओढल्याच्या नंतर आता पुन्हा 4 सफेद मणी भरून घ्यायचे आहेत. हे पहा, आपण 4 सफेद मणी ओवून घेत आहोत. हे बघा, आता हे 4 सफेद मणी भरून झाल्याच्या नंतर आपण ह्या फुलापासून स्टार्ट केली आहे त्याच्या पुढचं फूल सोडून या फुलाच्या हा जो खालचा मणी आहे तिथून आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आता पुढे पुन्हा पुढचं फूल बनवण्यासाठी पुन्हा 4 सफेद मणी, 1 गुलाबी मणी, त्यानंतर 2 हिरवे मणी, असे टोटल 7 मणी आपल्याला भरायचे आहेत. 4 सफेद, 1 गुलाबी आणि 2 हिरवे. पुन्हा तेच करायचं आहे. धागा इथे पकडून ठेवायचा. पहिला मणी सोडून दुसरा आणि तिसरा, म्हणजे पहिला मणी सोडून पुढचे 2 जे मणी आहेत त्यातून सुई वरच्या दिशेने अशी घालून घ्यायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. यानंतर पुन्हा 4 सफेद मणी भरायचे आहेत. 4 सफेद मणी भरल्याच्या नंतर हे पहा, आता पुन्हा हे मधलं पुढचं फूल सोडून त्याच्या पुढच्या फुलामध्ये हा जो खालचा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे आता पुढे पण सेम तसंच करायचं आहे. 4 सफेद, 1 गुलाबी, 2 हिरवे असे मणी ओवून घ्यायचे. हे मणी ओवून झाल्याच्या नंतर नेहमीसारखं पहिला मणी सोडून त्या पुढील 2 मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि मग पुन्हा 4 सफेद मणी भरायचे आहेत. पुन्हा 4 सफेद मणी भरून मग पुन्हा तेच करायचं आहे. हे बघा, त्याच्या पुढचा जो फूल आहे ते सोडून त्याच्या पुढच्या फुलामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. मण्यामध्ये हे बघा, एक मणी स्किप करून दुसऱ्या मण्यातनं आपण सुई ओवून घेतो आहे. पूर्ण पट्टी अशाच प्रकारे जोडून घ्यायची. मी पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, मी 4 सफेद, 1 गुलाबी आणि 2 हिरवे मणी ओवून घेतले. आता वरचा एक मणी सोडून त्या पुढच्या 2 मण्यातनं सुई वरच्या दिशेने अशी ओवून घ्यायची आहे.
आणि आता पुन्हा 4 सफेद मणी ओवून घेतलेले आहेत आणि आता हे पुढचं फूल सोडून त्या पुढच्या फुलामध्ये हे बघा, पुढच्या फुलातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, असंच सेम प्रोसेस पूर्ण ही पट्टी पूर्ण होईपर्यंत करायची आहे. मध्ये एक फूल स्किप करायचं आहे. चला तर मग ही पट्टी पूर्ण झाल्यावर कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपली महिरप पूर्ण झाल्याच्या नंतर अशी दिसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.